ट्रान्सव्हर्स वेव्ह. हा हा, पण त्याला बोलायला यावं लागेल. मी खूप वेळ दिला तुम्हाला, खूप. हा, व्हायब्रेट तर दोन्ही वेव्ह मध्ये व्हायब्रेशन असतं. हा, कुणाला परपेंडिक्युलर? हा, वेव्हच्या डायरेक्शनला. प्रोपगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मग जर एनर्जी, आता तुम्हाला बरं मरू द्या रे बाबा, आपण जाऊया आता वेगळ्या सब्जेक्ट मध्ये, ज्याला म्हणतात भूगोल. बरोबर ना? भूगोल माहिती तुम्हाला? भूगोल, भूगोलाचं. मग हा माझ्या समोर आहे मॅप, ज्याला मराठीमध्ये म्हणतो नकाशा. मग डायरेक्शन दाखवायची म्हटलं की तिथं असं एक बाण दाखवलेला असायचं आणि वरती असं लिहिलेलं असायचं. बरोबर आहे ना? मग माझ्या समोर हा नकाशा आहे, तर ही दिशा कुठली आहे? तुम्ही शाळा नावाचा प्रकार होता का नाही ना, आलाय का? एवढ्या वेळात आला. ही कुठे? ईस्ट. मग इकडे वेस्टच असेल ना. मग एवढ्या वेळ काय झोपला होतात काय? साऊथ. तर इकडे कोण आहे? बरोबर आहे ना? बरोबर ना? मग आमची वेव्ह चाललेली आहे वेस्ट कडून, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे ना, पश्चिमेकडून. ही आमची डायरेक्शन आहे. मग आमची डायरेक्शन पूर्वेकडून पश्चिमेकडे असो किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे असो, पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं होतं? हा, लक्षात आलं का? डायरेक्शनला. मग पार्टिकल मटेरियलचाच असतो ना रे राणा. पार्टिकल कुणाचा असतो? मीडियमच ना. मग पार्टिकल व्हायब्रेट होतो म्हणजे कोण व्हायब्रेट होतो? मीडियमच ना. आणि मग दुसरी डायरेक्शन कोणाची? एक मीडियमची डायरेक्शन, दुसरी कोणाची? एनर्जीची ना रे, म्हणजेच वेव्हची. एवढं शिकवून पण तुम्ही मला 5 मिनिटं इथं खाणार असाल, काय उपयोग आहे तेवढे दुप्पट वेळ दिलेला? मग जर हे तुम्हाला हे इथं समजलं असेल, तर आम्ही कशा वेव्ह स्टडी करणार आहोत? तर अशा. मग आता दुसरा मुद्दा येतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह ह्या सॉलिड, लिक्विड, गॅसेस सगळ्याच मीडियम मधून जातात का? हा आमचा दुसरा. सॉलिड, लिक्विड मधून पण का? व्हेरी गुड. हा, अभ्यास तुम्हाला त्या लेवलला ठेवलाय. मग तुम्ही काय म्हणता, मग आम्हाला स्टडी तर कुठल्या मीडियमचा करावं लागेल? एक तर सॉलिड, किंवा दुसरा म्हणला लिक्विडचा. पण पूर्ण लिक्विड आहे का? मग नको आम्हाला. मग आम्ही इथं स्टडी कोणाचा करणार? मग ट्रान्सव्हर्स वेव्ह कशातून जातात? सॉलिड मधून जातात. ठरलं आपलं. मग सॉलिड मधून म्हटल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळे सॉलिड दिसतात ना आता. मग याच्यातून आवाज जात असेल का? तर 100% जातो. मग आवाज जातो याचं एक छोटस प्रॅक्टिकल आपण बेंचवरती केलं होतं मागच्या. बरोबर आहे ना? मग मुद्दा असा आहे की जर सॉलिड मधून वेव्ह पास होत असतील, त्यालाच मागे आता शब्द वापरला होता तुम्ही, काय? हा, श्रेयाज ओरडली होती वाटतं, प्रोपगेशन. बरोबर आहे का श्रेया? प्रोपगेशन. मग जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असते कुठली गोष्ट, नक्कीच बाळांनो त्याला काय असते? बरोबर आहे की नाही? मग या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आम्हाला काय बघायचं? स्पीड कुणाची? ट्रान्सव्हर्सची. कुठनं? सॉलिड मधून. का वगैरे क्लिअर झालं का? मग आता सॉलिड म्हणजे काय आहे? तर वन टाइप ऑफ मीडियम. बरोबर आहे का? कळलं का? मग आता बाळांनो त्याच्यामध्ये जी वेव्ह जाणार आहे किंवा त्याची जी स्पीड असणार आहे ती कशावर अवलंबून असेल हा प्रश्न आपल्याला पडतो. तर साधी सोपी गोष्ट येणार आहे की त्या मटेरियलच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्याच्यावर अवलंबून असेल ना. बरोबर आहे की नाही? मग या लेवलला आपल्याला जे स्टडीला आहे त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं किंवा ज्या पद्धतीने डेटा मांडलेला आहे आपल्याला जे दिलेलं आहे. मग मी तुम्हाला सांगितलं 100 पैकी 2-3 कॉन्सेप्ट म्हणा किंवा टॉपिक्स म्हणा आपल्याला असे आहेत 11वी आणि 12वी लेवलला की तिथं तुम्हाला रेडीमेड फेड केलेलं आहे. बाकी मी असं म्हणेल नियर अबाउट 95% सगळं आपण डिराईव्ह करतो, बनवतो. आणि त्याच्यापैकी हा एक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला देतात आणि ते सांगतात की तुमची जी स्पीड आहे, तुमची म्हणजे कोणाची? तर तुमच्या ट्रान्सव्हर्स वेव्हची जी स्पीड आहे, जी वेलोसिटी आहे ती कशी आहे ही एक कॉन्सेप्ट शिकवली जाते.
मग आता आमची वेव्ह कशातून जाणार आहे तर सॉलिड मधून जाणार आहे. मग सॉलिड मधून जात असताना त्या सॉलिडच्या पार्टिकलला काय व्हावं लागत असतं, व्हायब्रेट व्हावं लागत असतं. मग आता सॉलिडच्या पार्टिकलला व्हायब्रेट व्हायचं एवढं कळतं, पण सॉलिड मध्ये जर आम्ही गेलो तर ऍटम असतील ते एकमेकांसोबत खूप स्ट्रॉंगली बाउंडेड असतात ना. आता इथं साधा साधा हा आमचा बेंच, हा लोखंडी बेंच म्हटलं आणि त्याचा एक तुकडा मला तोडायचा असं मी तोडून घेऊ शकतो का? किती फोर्स लावा, किती फोर्स लावा, म्हणजे त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो किती स्ट्रॉंग आहे कळाला असेल तुम्हाला. आपण भाकरीचा तुकडा चपाती तोडतो अशा, मग तेवढ्याच इझिली ताट पण तोडतो का आपण जेवायला बसलेलं? मी काय बोललो समजतं का? मग तोच आमचा मुद्दा आहे की आम्हाला हे जे माध्यम आहे त्याचा विचार करावा लागतो. मग मीडियम म्हटलं की आम्हाला मीडियम जे की आमच्याकडे आता सॉलिड आहे तर त्या सॉलिडच्या आम्ही काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. मीडियम आता कुठलं घेतलेलं आहे, सॉलिड. मग कुठलंही घेऊ, फॉर एक्झाम्पल आम्ही एक्झाम्पल म्हणून घेतलं स्टील घेतलं. काय घेतलं? सगळ्या गावाला स्टील माहिती असतं ना. स्टील माहित ना असं कोण आहे का? प्रियंका तुमच्या जे कानात आहे ते स्टील आहे, लक्षात आलं का? नाही का? म्हणजे तिला माहित असेल का? स्टील कुठं कुठं वापरतात सांगा बरं. हा, व्हेरी गुड, असं आन्सर द्यायला पाहिजे. हा, पेपर मध्ये पण असं लिहायचं, व्हॉट आर द ऍप्लिकेशन म्हणलं की लई जागी वापरतात सर. मला ती आठवण येते वर्ल्ड वॉर. हा, स्टीलची भांडी असतात म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी स्टील. तुम्हाला सगळं, हा सॉरी काय बनवलं? ग्रिल्स, व्हेरी गुड, स्टीलच्या ग्रिल्स असतात. अरे बघा शिका जरा त्याच्याकडून. ग्रिल्स, भांडी, लय जागी. हा, मग आता तो लगेच म्हणणार बघा मी सांगितलं होतं लय जागी. लय जागेमध्ये तिची एक जागा आली ना, ग्रिल मध्ये काय असतं, भांड्यामध्ये काय असतं. आता तुम्ही किती आन्सर सांगा, कितीही करोड उदाहरणं द्या, तुम्ही रानाच्या पुढे जाणार आहेत का? नाही जाणार. असं उत्तर द्यायचं बाळा, विषयच नाही. उघड टॉपर म्हणतो का मी त्याला? हा, दुसरं एखादं मला सांगा, बिल्डिंग बनवण्यासाठी स्टील वापरलं जातं, ब्रिज बनवण्यासाठी स्टील वापरलं जातं. अरे यस सर नो, वापरतात ना स्टील. मग मुद्दा असा आहे, त्याचं एक उदाहरण घेतलं मी. समजा एक असं केलं, हा समजा आम्ही हा स्टीलचा ब्लॉक घेतला, हे स्टील मटेरियल आहे, त्याचा एक तुकडा, वीट कळते ना तशी स्टीलची वीट. हा, व्हेरी गुड. बघा ह्याला म्हणायचं लक्षात, तो म्हणतो सर त्यानं डायरेक्ट मला स्टीलच दाखवलं, ह्याला म्हणायचं टॅलेंट. बरोबर आहे की नाही? आता कडी कोंडे सगळे धोंडे दाखवतो मला. अवघड आहे. कोणी ऍप्लिकेशन विचारलं कुठं असतं रे, कुठं ट्रान्झिस्टर कुठं वापरतात, घ्यायचं फोडायचा मोबाईल बिबाईल वस्तू दिसतो, हो सर हो काय इथं वापरतात, सांगितलं हे लगेच तिथवर मला घेऊन सर 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 हो काय बघा, हो काय बघा. अवघड आहे तुमचं. बस बस मला कळालेलं ऍप्लिकेशन आहे बस प्लीज. मग आता मला सांगा का, हा तुमच्या समोरचा ब्लॉक कशाचा आहे? स्टीलचा. आता मी हे मीडियम घेतलं, मीडियम आहे कुठलं तर स्टील आहे. मग या स्टील मधून साऊंड पास होणार आहे, म्हणजे वेव्ह जाणार आहे, ट्रान्सफर्स वेव्ह जाणार आहे समजा. मग ही जी वेव्ह पास होणार आहे ट्रान्सफर्स वेव्ह, याच्यातून जी जाणार आहे, आता माझा साधा सोपा प्रश्न नीट आहे का, जी ट्रान्सफर्स वेव्ह जी जाणार आहे, जात असताना ह्या मटेरियलचा कुठला ना कुठला गुणधर्म, कुठली ना कुठली त्याची प्रॉपर्टी, त्याच्यावर स्पीड डिपेंड असेल ना रे बाळांनो. मग ती कुठली प्रॉपर्टी असते? तर सगळ्यात स्ट्रॉंग जी गोष्ट असते ती म्हणजे डेन्सिटी. काय असते बाळांनो? डेन्सिटी. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढी स्पीड कमी असते. जेवढी डेन्सिटी जास्त स्पीड कमी असते. पण फक्त डेन्सिटीवर सांगायचं असतं तर मग तुमच्या लगेच लक्षात आलं सर ह्या मटेरियलची डेन्सिटी बघा जास्त आहे म्हणजे स्पीड कमी असेल वगैरे. तसं पण नाही. तो दुसरा एक मॅटर आहे, त्याच्यामुळे तेवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाही ते. मग एक डेन्सिटीचा अर्थ 7वी पासूनच्या मुलाला कळतो. डेन्सिटी घनता, की त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स ते किती डेन्स आहेत. डेन्स याचा अर्थ जड ह्या शब्दाने घ्यायचा तुम्ही. लक्षात आलं का? समजलं का? किंवा डेन्सिटीचा दुसरा शब्द एक असा होऊ शकतो, मी साध्या सोप्या भाषेमध्ये,
किती कमी जागेमध्ये किती जास्त मास बसलं असा त्याचा बेटर वेळ होतो. आणि आपण 7वी पासून बघतो, मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला डेन्सिटी म्हणजे काय, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. अरे पण तो या ठिकाणी मास डिवाइड बाय व्हॉल्यूम वापराल तुम्ही, पण तोच परत आणि गेलो फिजिक्स सोडून त्या सब्जेक्ट मध्ये मग तिथं शिकवत असत तुम्हाला की इथं हे राज्य ते राज्य ह्याची ही डेन्सिटी असं वगैरे वगैरे शिकवलं जायचं. लहानपणी भूगोल शिकायला खूप मजा वाटायची मला. तर ते इग्लू वगैरे घर होते ना, बर्फाचे घर, खूप खूप ते आत्ताही डोक्यात बसलो ना, इग्लू म्हणजे बर्फाचं घर आपल्याकडं. हा तेच ते गोल. मग तिथं सांगितलं जायचं की त्या प्रदेशामध्ये जिकडं बर्फच असतो तिथं खूप 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 जास्त लोक राहतात. बरोबर आहे की? आणि आपल्या मुंबईला मग ती येणार पॉप्युलेशन डेन्सिटी. मग पॉप्युलेशन डेन्सिटी घेताना असेल ना रे, पॉप्युलेशन डेन्सिटी किती लोक किती व्हॉल्यूम मध्ये राहिले असं असतं ना. मग मला सांगा तिथली कॉन्सेप्ट कसं आहे, किती जागेवर किती सरफेसवर किती लोक राहिली. मग ह्याची त्याची तुलना नाही ना झाली, पण एक गोष्ट कॉमन झाली की तिथं सांगत होतं किती जागेमध्ये किती स्पेस मध्ये किती मास बसलं, आणि इथं सांगतात किती सरफेस एरियावरती किती लोक राहतात. मग तिथली कॉन्सेप्ट होती 3D मधली आणि लोकसंख्येची कॉन्सेप्ट 2D मधली. हा फरक असतो. पण काही गोष्टी सेम वाटतात, काही वेगळ्या जरी वाटत असल्या तर तिथं डेन्सिटीच बोललो ना मी. एक्झॅक्टली बाळांनो, मग डेन्सिटी बद्दल एवढं पुरेसं आहे. आता दुसरी जी कॉन्सेप्ट आहे त्याला वेळ घालवायचं. दुसरी कॉन्सेप्ट असते, याला आम्ही म्हटलं या लेटरने दाखवलं किंवा म्यू लेटरने दाखवलं किंवा काही ठिकाणी जी लेटरने दाखवतात, काय विषय नाही. काही ठिकाणी एस लेटरनं सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे, सॉरी मी हेच घेतो किंवा एक सेपरेट डायग्राम वापरतो. हा बघा, त्याला म्हणतात मॉड्युलस. काय म्हणतात? ऑफ रिजिडिटी. आता ह्या रिजिड वरती मी तुम्हाला थोडस बोलणार, मग तुम्हाला कळेल. एखादा ऑब्जेक्ट खूप 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 रिजिड आहे या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? रिजिड याचा अर्थ काय असतो, तर तुम्ही त्याच्यावर खूप 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 फोर्स लावताय. आता जनरली बघा, रबर आहे कोणाकडे? प्लीज प्लीज रबर आहे असेल तर द्या ना. हा तेच ते रबरच आहे की ते टाका ना. रबरच आहे ना. मला एक सांगा आता प्लीज, मी याच्यावरती फोर्स लावला की काय झालं? एक्सपान्शन झालं. आता फोर्स लावल्यानंतर एक्सपान्शन झालंय म्हणजे इझिली त्याने त्याचे काय केलेले आहे, तर त्याचा शेप साईज काय ते बदललेलं आहे. ही कॉन्सेप्ट एवढी स्ट्रेट फॉरवर्ड आहे कशी नाही येते तुम्हाला, कारण मी इलास्टिसिटीच्या कॉन्सेप्टनं बोलायचंय, पण लगेच रबर म्हणजे असं तसं नाही बोलून त्यासाठी बरंच काही तुम्हाला वेगळं सांगावं लागतं. पण इथं फक्त साधा सोपा, फोर्स लावलं की काय झालं, याचा शेप बदलला, बस एवढंच. पण आता इथं मी काय केलंय, तर हा कशाचा ब्लॉक घेतलाय बाबांनो? स्टीलचा ब्लॉक घेतला. कारण मी काय घेतोय? सॉलिड. मग आता इमॅजिन करा बघा, मी ब्लॉक घेतलाय स्टीलचा आणि या स्टीलच्या ब्लॉक वरती मी असा लॅटरल इथं स्ट्रेस अप्लाय केला. काय अप्लाय केला? स्ट्रेस फोर्स बाय एरिया. याच्या युनिट एरियावरती मी काहीतरी फोर्स अप्लाय केला. मग मी ज्या वेळेस याच्यावरती फोर्स अप्लाय केला त्यावेळेस, आणि हा जो पोर्शन आहे फिक्स बरं का, हा मूव्ह होणार नाही. आणि तुम्ही इथं फोर्स अप्लाय केला, इतका फोर्स दिला, इतका फोर्स, आणि हा फोर्स लावल्यामुळे इथला जो पार्टिकल आहे तो इथं सरकला. मग आता इथं जो पार्टिकल होता ए, तो आता इथं ए डॅश म्हणून सरकलाय ना. मग इथं फोर्स लावल्यामुळे हे तुम्हाला असं आता तिरक दिसेल ना रे बाळांनो, बरोबर आहे का? म्हणजेच हे एवढं तिरक, हे पुढे असं तिरक गेलं असेल ना. शेवटी काय मटेरियल कमी जास्त होईल का? पुढे मागे सरकलं. जसं पिठाची कणिक आहे ना, आम्ही त्याला इकडून पुश केलं ती पलीकडे सरकली, असं काहीतरी बोललं असेल. किंवा रबर एक पॅड आहे या बाजूने सरकवलं की तो थोडासा तिरका झाला आणि पुढे सरकला, बरोबर आहे ना. एवढं सोपं. आता मुद्दा असा आहे की आम्ही अप्लाय काय केला, एवढा मोठा ट्रेस अप्लाय केला. मग ट्रेस अप्लाय केल्यानंतर हा इथं पुढे सरकला. मग पुढे सरकला तर तो कितीने, तर समजा हे एवढं काय आहे, तर ही एवढी लेंथ आहे आणि ही एवढी डेल्टा एल असेल, एवढा आहे. लक्षात आलं का?
मग विषय काय असतो की किती ट्रेस दिल्यानंतर तुमच्या ऑब्जेक्टने किती शेप बदलला, लक्षात आलं का? किती मोठा फोर्स, म्हणजे फोर्स पर युनिट एरियाचं हे कळतं ना मला काय बोलायचं? एवढा मोठा स्ट्रेस दिल्यानंतर तो किती पुढे सरकला, म्हणजे त्याच्या शेप मध्ये काय बदल झाला का, किंवा त्याच्या ऍक्च्युअल त्या पार्टिकलच्या लोकेशन मध्ये काय चेंज झाला. आणि मग बघा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रेशो ऑफ अप्लाइड ट्रेस टू स्ट्रेन, किती फोर्स लावल्यास किती स्ट्रेन झाला, यालाच म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि जनरली बऱ्याच ठिकाणी तो जीने किंवा काही ठिकाणी इटाने पण दाखवला जातो. मग तुमच्या लक्षात येत असेल की तो ऑब्जेक्ट किती रिजिड आहे आणि त्याची डेन्सिटी किती जास्त आहे, लक्षात येतं. आपण स्टीलचं एक्झाम्पल घेतलं तर खूप 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 मोठा ट्रेस दिल्यानंतर हा खूप 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 थोडासा पुढे ढकलत असेल. मग हे खूप 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 छोटे आहे, हे खूप खूप मोठे आहे. समजा माझ्याकडे असं आहे y इज इक्वल टू झेड बाय एक्स असं काहीतरी, हा खूप 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 मोठा आहे, हा खूप खूप छोटा आहे, म्हणजे हा नक्कीच मोठा असेल ना. न्यूमरेटर खूप मोठा आहे, डिनॉमिनेटर खूप नसेल कळत तर बघा 100/1 हे 100 होईल ना. मी थोडस वाढवलं, 100ला केलं मी 1000 आणि ह्याला केलं मी 0.1, तर मला असं वाटतं हे 1 लाख झालं असेल ना. अरे कळतंय का नाही एवढं तरी. मग हा खूप मोठा केला ना, खूप छोटा केला तर हा खूप मोठा होणार ना. म्हणून मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जे आहे स्टीलची जनरली जास्त असतं. म्हणजे त्याच्यावर आपण खूप ट्रेस दिलाय, ट्रेस देऊन सुद्धा तो त्याचा शेप बदलत. मग आपण दगड वगैरे ह्या ऑब्जेक्ट जे बनतो जनरली हे रिजिडच बनतो ना, कारण फोर्स देतो पण शेप बदलत नाही. समजलं की मी काय बोलतो? आणि मग ही कॉन्सेप्ट समजलेली आहे का? खरंच समजली की मला सांग. मग हा सांगणार आहे, हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी तुम्हाला त्या सॉलिडचं नेचर समजून सांगायला का नाही मला सांगा. मग तो सॉलिड इझिली आपला शेप किंवा इझिली त्याच्यामध्ये चेंजेस घडवून आणतोय का? तर नाही. मी काय बोललो समजलं आहे का? नक्की. मग जर हे समजलं असेल बाळांनो तर मग आता आपण डायरेक्ट जाऊ शकतो आता. आणि मग ज्या वेळेस आपले सायंटिस्ट स्टडी करतात की ट्रान्सव्हर्स वेव्ह आपल्याला मूव्ह करायचे आहेत, कशामध्ये मूव्ह करायचे आहेत तर सॉलिड मटेरियल मध्ये मूव्ह करायचे. मग ज्यावेळेस हे n नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स करतात, खूप सारे प्रॅक्टिकल करतात सगळ्या प्रकारचे. आता सॉलिड म्हटल्यानंतर तुमच्याकडे जे ऑल टाइप्स ऑफ मेटल्स वगैरे आले, मेटलॉइड्स आले, जे काय आहे सॉलिड मध्ये जे कोणी आले तर सगळ्यांचा स्टडी ह्यांनी केला. सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह त्या सॉलिड मधून जातात त्यावेळेस साधी सोपी गोष्ट आहे की त्या डिपेंड असतात. कुणावरती डिपेंड असतात तर अंडर रूट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिवाइड बाय त्या मटेरियलची डेन्सिटी. काही लोक यालाच असं लिहितील. लक्षात आलेलं आहे का? समजलं का मी काय बोलतो ते? कळतंय का? नक्की एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात आलं. आणि मग ज्यावेळेस असा फॉर्म्युला येतो त्यावेळेस हा 100% ट्रू आहे का फॉल्स आहे मला माहित नाही, पण ऍटलिस्ट डायमेन्शनली तरी करेक्ट आहे का नाही तो क्रॉस चेक तर करून बघावं लागेल. मग मला सांगा वेलॉसिटीच्या डायमेन्शन्स, वेलॉसिटी काय असतं मीटर पर सेकंड, म्हणजेच LMT जर घेतलं तर लेंथ एकदा आणि हा म्हणजे हा नक्कीच नाही ना रे बाळांनो. मग हे एकदा मी क्रॉस चेक करून बघितलं तर बिघडल का? देऊया वेळ थोडासा, बरोबर आहे ना. तुम्ही एक्स्ट्रा वेळ देता, अर्धा तास माझ्यासोबत थांबायला तयार असता, 15-15 मिनिटं डेली थांबता. मग मी थोडं एक्स्ट्रा केलं काय बिघडलं? कारण वेळ तुमचाच आहे, तुमच्यासाठीच वापरायचं. मग आता साधी सोपी गोष्ट की डावी बाजू तर ही आहे, उजवी एकदा क्रॉस चेक करून बघू. मग ह्याचं डिटेल अनालिसिस झालंय का? झालंय. हे तर साधी बसूनच माहिती तरी करूया. चला बघ म्हणूया. सिन्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय म्हटलं तुम्ही? स्ट्रेस बाय स्ट्रेन ना रे. हा मग आता स्ट्रेस काय कळाला? फोर्स पर युनिट, बरोबर आहे ना. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ना रे बरोबर. मग आता हे असं होणार ना, मग हे असं होईल ना फोर्स इंटू लेंथ ना रे आणि डेल्टा एक्स इंटू ए, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला सांगा फोर्स म्हटल्यानंतर फोर्स म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग हे आलं मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू लेंथ डेल्टा एक्स बाय एरिया. आता मला सांगा आता सगळ्यांना द्यायचं का? बघा आता हे मास आहे ना, हे आलं किलोग्राम, हे मीटर पर सेकंड चालतंय. त्याच्यानंतर लेंथ आहे म्हणजे मीटर असणारच बाळांनो, आणि हे मीटर आणि हे मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचा, बरोबर आहे का? नक्की कळालं तुम्हाला?
मग जर तुम्हाला हे कळालं असेल तर थोडस व्यवस्थितपणे लक्ष द्या की या केसमध्ये आम्हाला फक्त हाच कळाला ना. मग याला थोडस व्यवस्थित मांडून बघूया की हे 2 गेले तर हा याच्यातले 2 जातील ना. म्हणजेच काय राहिलं, किलोग्रॅम डिवाइडेड बाय काय राहिलंय मला सांगा, हे मीटर सेकंड स्क्वेअर. हे कोण आहे तरी एवढं आहे, बरोबर आहे का. आता ही एवढं तर कळालं. आता त्याच्या पुढचं काम आम्ही करतो. याला थोडस छोटे केलं तर चालेल ना बाळांनो. चला इकडे घेऊया याला. आता राहिलेलं काम करूया. म्हणजे आम्हाला जरी डिटेल अनालिसिस नाही तर बेसिक अनालिसिस आमचं व्हायला पाहिजे. आणि मग आम्ही इथं आलो. आता आमच्या डोक्यात आहे डेन्सिटी रो इज इक्वल टू मास किलोग्राम डिवाइड बाय व्हॉल्यूम, बरोबर आहे का रे. मग हेही झालं आणि हे पण झालं. आता याच्या किमती जर आम्ही ठेवल्या, therefore velocity v is equal to under root modulus of elasticity काय आलं तर तुम्हाला माहित आहे, किलोग्राम मीटर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे का. आणि तो काय आला, किलोग्राम डिवाइड बाय क्युबिक, बरोबर आहे का. मग पहिल्यांदा हे कट झालं ना. मग आता तुम्ही मला सांगा, हे वर आणि हे खाली आलं म्हणजेच वरती गेलं क्युबिक मीटर आणि खाली आलं मीटर सेकंड स्क्वेअर. हे मीटर आणि याच्यातलं एक गेलं ना. म्हणजेच काय आलं तुमचं, अंडर रूट मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. मग बाहेर काढलं तर काय झालं, मीटर पर सेकंड. म्हणजेच LMT लेंथ एकदा मास नाही, हे -2. म्हणजे ऍटलिस्ट डायमेन्शनली तरी फॉर्म्युला आमचा करेक्ट आहे. ऍक्च्युअल मध्ये करेक्ट आहे की नाही आम्हाला माहिती नाही, पण डायमेन्शनचा एवढा तरी अर्थ झाला की डाव्या बाजूला जे आहे तेच उजव्या बाजूला. एवढं तरी समजतं का, कळालं. तर मला एक सांगा साधी सोपी गोष्ट, मग ज्याची डेन्सिटी खूप खूप हाय आहे नक्कीच व्हेलॉसिटीला प्रॉब्लेम क्रिएट करणार, पण ऍट द सेम टाइम त्याचा दुसराही पॅरामीटर आम्हाला बघावा लागणार. समजते का रे बाळांनो. मग जर तुम्हाला याच्यापैकी काही डेटा दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल त्यांनी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेले नाही, दुसरंच काहीतरी दिलं तुम्हाला, त्याच्यावरून हे काढावं लागेल. किंवा बऱ्याचदा असं होतं की त्यांनी मास आणि व्हॉल्यूम दिलाय, डेन्सिटी दिली नाही, तर अगोदर काय करावं लागेल, डेन्सिटी, आणि मगच तुम्हाला कुठं जावं लागणार, स्पीड कडे द्यावं लागणार, बरोबर आहे की नाही. बऱ्याचदा आमच्याकडून ह्या छोट्या छोट्या मिस्टेक होतात. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला असं वाटतं की सगळं ताटात वाढलेलंच असायला, तिथं काय मम्मी आहे का. तुमच्या ताटात सगळं रेडीमेड वाढायला ती तुमची मम्मी थोडी आहे, बरोबर आहे ना. अशी लोक बसलेली आहेत दिल्लीला की त्यांना तुम्ही माहित पण नाहीत आणि ते पेपर बनवणार आहेत. मग त्यातले प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या ताटात रेडीमेड भेटणार आहेत का. बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला अगोदर प्रॉब्लेमच बनवावा लागतो, त्याचा डेटा सगळा गोळा करावा लागतो, तो SI स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये मांडावा लागतो, पुन्हा फिजिक्सचा फॉर्म्युला आठवावा लागतो, आणि मग 7वी 8वी 9वी 10वीचे बेसिक कॅल्क्युलेशन करावे लागतात. तेव्हा कुठं आम्हाला त्याचं उत्तर सापडतं, बरोबर आहे ना. रेडीमेड भेटत नाही. समजलं का.